आजच्या जागतिक युगामध्ये शिक्षण हे केवळ ज्ञान मिळवण्याचं साधन न राहता आज शिक्षण हा करिअर घडवण्याचा आणि स्वतःला जागतिक स्तरावर एक सिद्ध करण्याचा महत्वाचा मार्ग बनला आहे. महाराष्ट्रामध्ये असे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आज अब्रॉड स्टडीज किंवा परदेशी शिक्षण आजही एक मोठी संधी वाटते. परंतु हा जो काही निर्णय घेताना कुठल्याही आकर्षणाला बळी न पडता वास्तव आणि भविष्यातील संधींचा विचार करणे आवश्यक आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षण, स्वप्न, संधी आणि वास्तव यावर आपण विचार करणार आहोत. प्रश्न पडतो की परदेशी शिक्षण हे खरंच भविष्यातील एक सुनहरा मार्ग आहे का? परदेशी शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना जसं आपण म्हटलं जातं एक मॉडर्न एज्युकेशन किंवा अत्याधुनिक शिक्षण पद्धतीचा किंवा वेगवेगळ्या संशोधनाला प्रोत्साहन असेल, प्रयोगशाळा असेल, त्या प्रयोगशाळेतील तंत्रज्ञानातली एक वेगवेगळ्या संधी असेल, याच्या संधी मिळतात. आणि परदेशातील जी काही विद्यापीठे आहेत ती विविध देशातील विद्यार्थ्यांना आकर्षित करतात आणि त्यामुळं एक आपण असं म्हणूया की बहुसांस्कृतिक वातावरणामध्ये आपल्याला शिकण्याचा वेगळा अनुभव मिळतो. तरीही देखील परदेशी शिक्षणाचे काही महत्वाचे मुद्दे किंवा ठळक मुद्दे मला वाटतं तुमच्यापुढे मी नमूद करणं सर्वात गरजेचे आहे किंवा त्या आपण फायदेही म्हणू शकतो. पहिला, अब्रॉड स्टडीज मुळे आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धतीचा तुम्हाला अनुभव मिळेल. जी काही परदेशातील विद्यापीठे आहेत त्यामध्ये मोस्टली केस स्टडीज म्हणा, इंडस्ट्रियल कनेक्शन्स म्हणा किंवा बेस्ट लर्निंग मेथड्स आहेत, ज्या वेगवेगळ्या पद्धती शिकवल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील ज्ञान न घेता ज्या काही प्रत्यक्ष त्या विषयाच्या संदर्भात किंवा इंडस्ट्री संदर्भातील ज्या काही संधी आहेत त्यावर मात करण्याची एक कला प्राप्त होते. दुसरा जर फायदा म्हटलं जातं ना, व्यावसायिक कौशल्याचा विकास होतो. जर विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता जर स्वतंत्रपणे विचार करत असेल, स्वतंत्रपणे जर समस्या सोडवत जर असेल ना, आणि बहुसांस्कृतिक वातावरण, वेगवेगळ्या देशातील विद्यार्थी इथे येणार, डिस्कशन करणार, त्यामुळे एक वेगळाच अप्रोच त्यांच्या प्रॉब्लेमकडे पाहण्याचा असतो. आणि जागतिक नेटवर्किंग आणि करिअर संधी, जसं आपण म्हटलं जातं अनेक विद्यापीठामध्ये एक आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत हे करिअर फेअर्स होतात आणि किंवा आपण MOU म्हटलं जातं. त्यातून या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संधी ह्या उपलब्ध असतात. आणखीन देखील जर आपण परदेशी विद्यापीठांचा जर विचार केला, अब्रॉड स्टडीजचा जर विचार केला ना, तर आपल्याला परदेशातील विद्यापीठे संशोधनाला अधिक प्रोत्साहन देताना दिसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना AI असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, डेटा सायन्स असेल, ही जी काही मशीन लर्निंग किंवा क्वांटम फिजिक्स सारखी आधुनिक क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळते. आणि अजून एक सर्वात महत्वाचा फायदा मानसिक लेवलवर जो काही असेल परदेशी शिक्षणाचा, स्वावलंबन आणि आत्मविश्वास. आता काय होतं की ज्यावेळेस आपला मुलगा परदेशी शिक्षण घेत असतो त्यावेळेस तो सर्व गोष्टींमध्ये स्वावलंबी होतो. चाहे तो स्वयंपाक करणे असेल, कपडे धुणे असेल, वेगवेगळ्या अडचणीला तो सामोरे जात असतो आणि यातून तो एक शिकण्याच्या प्रक्रियेचा भाग पडतो. त्याला ते शिकावंच लागतं आणि या स्वावलंबनातून एक त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळीच भर पडते. परदेशी शिक्षण घेत असताना हे काही आपण फायदे नमूद केले, परंतु शिक्षण निवडत असताना, अब्रॉड स्टडीज निवडत असताना आपल्या हातातून काही चुका देखील करतात. चुका कुठल्या? परदेशी शिक्षणाचे फायदे आपल्याला अनेक दिसून येतात. अनेक ऍडव्हर्टाईज कंपन्या त्या मेन्शन्स करतात, पण काही चुकीच्या समजुती असतात जेणेकरून आपले पालक किंवा विद्यार्थी हे निर्णय पटापट घेतात. त्यामुळे भविष्यामध्ये आर्थिक अडचणी असेल किंवा करिअरमधील अपयश असेल किंवा नोकरीच्या मर्यादा यासारख्या समस्या देखील आजकाल आपल्याला उद्भवू शकतात. मग आता माझा प्रश्न पडतो की यातील चुका कुठल्या? परदेशी शिक्षण घेण्यामागे आपल्याला कुठल्या चुका दिसून येतात? काही ठळक चुका ज्या आपल्याला 1 to 1 कनेक्ट करू शकतात त्या मी डेफिनेटली तुमच्याशी या ठिकाणी मेन्शन करतो. पहिली चूक जी काही आहे,
प्रतिष्ठेचा अभ्यास. काही विद्यार्थी आणि पालक केवळ मला माझ्या समाजामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये प्रतिष्ठा मिळते म्हणून आणि म्हणून केवळ परदेशी शिक्षणाचा विचार करतात. परदेशी शिक्षण मिळालं की मला आपोआप नोकरी लागेल, हा त्यांचा पहिला गैरसमज. खूप महत्वाचा पॉईंट मी या ठिकाणी सांगितला. दुसरा पॉईंट येतो यशाचा शॉर्टकट. मी जर अब्रॉड स्टडीचं शिक्षण जर घेतलं असेल ना तर मला हमखास नोकरी मिळणार आहे, आणि ती नोकरी मिळणार नाही तर मोठ्या पगाराची संधी मिळेल. हा जे काही आपलं मानणं असतं ते पूर्णतः चुकीच्या तत्वावर अवलंबून असतं की नोकरी, मोठा पगार हे तुमच्या कौशल्यावरच अवलंबून असतं. किंवा आणखीन एक तिसरं कारण सांगितलं जातं ना परदेशी शिक्षण घेण्याचं, की आपण आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीपासून पळ काढतो. डेफिनेटली आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये काही अडचणी आहेत आणि त्या अडचणी टाळण्यासाठी परदेशी शिक्षण घेणं हे देखील योग्य नाही. आपल्या भारतातही काही शैक्षणिक संस्था ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या आहेत याची जाणीव देखील आपल्याला असली पाहिजे. आता प्रश्न पडतो, परदेशी शिक्षण घेत असताना पालकांनी त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. जर आपल्याला जर वास्तवाची जाणीव करून द्यायची असेल, संधी देखील जाणून करून घ्यायची असेल ना, तर परदेशी शिक्षण घेत असताना कुठलेही भावनिक निर्णय घेण्याऐवजी मला वाटतं ॲज अ करिअर कन्सल्टंट म्हणून आपण तो सखोल विचार करूनच निर्णय घ्यावा. पहिली जे काही स्टेप असेल ना, तुमच्या उद्दिष्टांची स्पष्टता असली पाहिजे. विद्यार्थ्यांनी सर्वात प्रथम स्वतःला विचारायचं की मी कुठल्या क्षेत्रात एक्झॅक्टली करिअर करू इच्छितो, आणि जर मी अब्रॉड स्टडीचं शिक्षण घेतलं तर माझ्या कौशल्यामध्ये, माझ्या करिअर संधीमध्ये नक्की वाढ होईल का. दुसरा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे, माझे लॉंग टर्म उद्दिष्ट काय, माझे दीर्घकालीन उद्दिष्ट काय. आणि नंतर येतं की कुठलं विद्यापीठ मी निवडावं, कुठला अभ्यासक्रम मी निवडावा. जसं सांगितलं की सर्वच परदेशी विद्यापीठे ही सारखी नसतात, म्हणून आपण विद्यापीठे निवडत असताना त्या विद्यापीठाची गुणवत्ता, त्या विद्यापीठाला मिळालेली मान्यता तपासणं हे सर्वात महत्वाचं गरज आहे. आणि सर्वात महत्वाचं, त्यामधील अभ्यासक्रमाशी इंडस्ट्रीशी काही संबंध आहे का, किंवा त्या विद्यापीठातील माझी विद्यार्थ्यांना अशा संधींचा फायदा झाला आहे का, हा देखील आपण गणित महत्वाचं आहे. तिसरा महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगेन, जो आर्थिक नियोजनाचा संदर्भात आहे, की परदेशी शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करावी लागतेच मोस्टली. म्हणूनच शैक्षणिक कर्ज असेल, शिष्यवृत्ती असेल, स्कॉलरशिप असेल, पार्ट टाइम जॉबच्या संधी या मला भेटतील का त्या विद्यापीठामध्ये. केवळ परदेशी शिक्षणासाठी संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेला धक्का लागू नये ही देखील मी काळजी घेतली पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना माझं हे सांगणं एक महत्वाचं प्रश्न ठेवून मी त्यांना विचारतो. नंतर पॉईंट येतो, कौशल्य विकासावर भर दिला पाहिजे. मी शिक्षण घेत असताना केवळ मला पदवी मिळाली पाहिजे, MS मिळालं पाहिजे, तर मला कुठलीही समस्या सोडवण्याचं कौशल्य असेल, जागतिक स्तरावर मला काम करण्याची संधी असेल, आणि विविध देशातील लोकांच्या बरोबर संवाद करण्याची मे बी कम्युनिकेशन स्किल असेल, नॅशनल इंटरनॅशनल लँग्वेज असेल, या गोष्टी मला विकसित करता आल्या पाहिजे. माझं विद्यापीठ त्या पद्धतीचं मला वातावरण देऊ केलं पाहिजे. नंतर सर्वात अगोदर भारतातील पर्यायांचा देखील आपण विचार केला पाहिजे, हे मला सर्वात महत्वाची वाटते. परदेशी शिक्षण डेफिनेटली एक उत्तम पर्याय आहे, पण भारतामध्ये अनेक आज आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठामध्ये मी म्हणतो आपल्याला अतिउत्तम शिक्षण उपलब्ध आहेत. आज काही विद्यापीठे परदेशातील नामांकित विद्यापीठांशी आपले सहकार्य करतात आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणित अभ्यासक्रम देखील पुरवतात, याची देखील आपल्याला जाणीव या ठिकाणी होणं गरजेचं आहे. मग जर आपण परदेशी शिक्षणाचे फायदे काय, तोटे काय याच्या पलीकडे जाऊन मला वाटतं परदेशी शिक्षण घेत असताना पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी एक संतुलित दृष्टिकोन ठेवून या शिक्षण प्रणालीकडे पाहणं गरजेचं आहे. आता संतुलित दृष्टिकोन म्हणजे काय? परदेशी शिक्षण हे यशाची खात्री देणारं मी म्हणतो की एकमेव साधन नाही. जरूर एक मोठी संधी आहे, त्या संधीच्या रूपात पहा, परंतु निर्णय घेताना व्यवहार्यतेचा, वास्तविकतेचा विचार करून घ्या. योग्य माहिती
आणि नियोजनाने परदेशी शिक्षण घेणं हे अधिक फायदेशीर ठरू शकतं. जागतिक करिअरसाठी आवश्यक असणारी जी काही कौशल्य विकसित करूनच परदेशी शिक्षणाचा खरा फायदा होतो, हे सर्वात महत्वाचा पॉइंट आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. आणि शिक्षण घेत असताना इंटर्नशिप आणि किंवा नेटवर्किंगवर भर द्या, जेणेकरून पदवी मिळाली, MS झाल्यानंतर मला जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, हा मला वाटतं आपल्या विद्यार्थ्यांचा अप्रोच असला पाहिजे. नाव प्रश्न पडतो की माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट निर्णय कुठला असेल ॲज अ अप्रोच रिस्क कन्सल्टंट म्हणून तुम्हाला सांगताना, परदेशी शिक्षण घेण्याचा निर्णय प्रथम हा घाईघाईत घेतलेला निर्णय नसावा. पालकांनी, विद्यार्थ्यांनी एक नियोजन असावं, अभ्यास असावा, दीर्घकालीन विचार करूनच हा निर्णय घेतल्यास मला वाटतं फायदेशीर ठरेल. त्यामुळे विद्यार्थी मित्र आणि त्यांच्या पालकांना स्वप्न पहा परदेशी शिक्षणाचं, पण वास्तवाचा विचार करूनच निर्णय घ्या. संधी अमर्याद आहेत, फक्त त्या योग्य दिशेने शोधण्याची तयारी ठेवा, असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी चर्चा करूशी वाटतंय. हा व्हिडिओ जर तुम्हाला लाईक शेअर करता आला तर जरूर करा. परदेशी शिक्षणाविषयी तुमचे काही मतप्रवाह असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर त्या कॉमेंट सेक्शनमध्ये नमूद करा. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.